हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। साहेबांनी सांगितलंय आज नाही तो कल, कल नाही तो परसो। त्याच्यामुळे संयमाची भूमिका घेऊन जे आहे सब्र का फल मीठा होता है। मंत्रिपदाची मागणी फेटाळल्यावरही राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ प्रचंड आशावादी। विधान परिषदेवरून महायुतीतली नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली बैठक। शिवसेना मंत्र्यांशी उद्या रात्री निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा। मला राज्यसभेवर पाठवण्यासाठी सुनेत्रा पवार यांची इच्छा होती। माजी खासदार नवनीत राणांचा दावा, तर एनसीपी प्रवेशाची अट मला मान्य नसल्याची राणांची माहिती। नाशिक विधान परिषदेच्या तिढा लवकरच सुटणार। गोकुळ गीतेंसोबत फडणवीस शिंदेंची फोनवरून चर्चा। मंत्री उदय सामंत आज पुन्हा नाशिक दौऱ्यावर। पेटलं तर ते ऐकत नाही। एक वेळ रक्ताचे पाठ वाटतील पण आम्ही 1 इंचही जमीन देणार नाही। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार। सांगलीत महामार्गासाठीच्या ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध, तर सोलापूरमध्ये महामार्गावरून मतभेद समोर। उज्जैनच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा विकास केला जाणार। राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर। मंदिराशेजारी असलेल्या इमारत खरेदी करण्याचाही प्रस्ताव। पुण्यातल्या आंदेकर टोळीतल्या सराईत गुन्हेगार ओम नगरकरला अटक। नगरकर गेल्या 8 महिन्यांपासून होता फरार। समर्थ पोलीस स्थानकामध्ये अनेक गुन्हे दाखल। शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी खेळ। मंदिर परिसरात शेकडो प्रसादाच्या दुकानात भेसळयुक्त निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री होत असल्याचा प्रकार समोर। तळेगाव MIDC मधल्या शाफ्लेर इंडिया कंपनीत गॅस गळतीनं मोठी दुर्घटना। 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी। गॅस गळतीच्या कारणांचा तपास सुरू। आणि कल्याण शिरोळ भागात टायरच्या गोदामाला भीषण आग। आगीमुळे परिसरात धुरांचे लोट। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय, ज्या एका राज्यामध्ये मोठ्या नेत्याबद्दल बोलतायत असे हाके दिसतायत। ओबीसी आंदोलनाच्या वेळी हा मोठा नेता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेला आणि त्यावेळी कुणाला भेटायला गेला आणि कुणाला घेऊन गेला तर स्वतःचा पुतण्या आणि स्वतःचा मुलगा। आणि यावेळी मला जाम खटकलं होतं। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पूजा झोळे यांनी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण या हाकेंचं हे बोलणं ऐकू शकतोय। त्याला आपल्या मागे फरक व्हायला लागला, पण तिथे कसं आहे, त्याच्यावर हाई यंत्रणा, त्याच्यावर हाय संघटना, मग ती मीडिया हँडल करणं, मग ते मोठा स्टेज डेकोरम देणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणं चालतच नाही। पब्लिक मॉब क्राऊड तो म्हणला आंदोलन करायचं नाही। मी दुसऱ्या दिवशी जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी GR फाडावा, होळी करावी, रस्त्यावर उतरावं, निवेदन द्यावं ना, काय करायचं नाही म्हणून माझ्या उपस्थितीत म्हणला ना आंदोलन थांबवा। स्टेजवरच होतो ना मी, पण आंदोलन थांबवा। बरं, हा मुख्यमंत्र्यांना 2 उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलाय, घेऊन कुणाला गेलाय? स्वतः आणि स्वतःचा पुतणी आणि स्वतःचा पोरगा, 3 जण। हे 3 जण आणि ते 3 जण, आणि सगळ्यात सांगतो ते 3 जण होते, आम्ही 3 जण होतो। लय मला खटकलं होतं ते वाक्य, पण आता जाऊ दे म्हणलं। आपल्याला सॉफ्ट कॉर्नर फक्त मला असा अंदाज आहे, सॉफ्ट कॉर्नर आपल्याला राहू शकतो देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि बावनकुळे। छगन भुजबळ हे माझं दैवत आहेत असं बोलणारे लक्ष्मण हाकेंचा खरा चेहरा आज या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेला आहे। हाकेंच्याच एका जवळच्या सहकार्याने हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। खरं
खरं तर ज्या छगन भुजबळ साहेबांनी हाकेंना पोचलं, हाकेंना ताकद दिली, हाकेंना सांभाळलं, खरं तर तेच हाके आज छगन भुजबळ साहेबांना पाठीमागं सारून स्वतः ओबीसीचा नेता उभा होता. शेवटी सापाला तुम्ही कितीही दूध पाजा ओपणार तर ते विषच आहे. त्याच्यामुळे छगन भुजबळ साहेबांनी ठरवायचं की हाकेसारख्या माणसाला आपण ताकद देऊन सांभाळून आपण स्वतःचं आणि आपल्या समाजाचं किती मोठं नुकसान करून घेत आहोत. आपण पाहतोय की आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ते कोणत्या तिघांविषयी बोलतायत यावर सध्या खल सुरू आहे. पूजा झोळे नावाच्या एका युवतीनं हा व्हिडिओ आता व्हायरल केलेला आहे. तो पुतण्या आणि त्यांचा मुलगा नेमके हे तिघं कोण आणि फडणवीसांना भेटायला गेले, त्यांचा रोख कोणाकडे आहे हे सध्या आपल्याला कळत नाहीये. मात्र आता यावर हाके काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे. हाकेंनी एका मोठ्या नेत्यावर टीका केलेली आहे. रोख कोणावर त्यांचा आहे ते पाहणं महत्वाचं आहे. तो पुतण्या आणि मुलगा सीएमला भेटायला गेले होते. आम्ही तिघं आणि ते तिघं असं हे या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. हा एका स्पाय कॅमेरामध्ये रेकॉर्ड केल्यासारखा व्हिडिओ आपण पाहू शकतोय. त्यात हाके आपल्याला स्पष्ट दिसत आहेत, पण त्यांच्या बोलण्याचा रोख कोणाकडे होता त्याने स्पष्ट नामोल्लेख केलेला नाहीये. मात्र आपण पाहतोय की या पूजा झोळे नावाच्या व्यक्तीनं भुजबळांचा उल्लेख केलेला आहे. आता हाकेंनी नाव स्पष्ट घेतलेलं नाहीये. हाके याविषयी काय बोलतायत हे पाहणं महत्वाचं आहे. हे तिघं जण आपला मुलगा आणि पुतण्या आणि तो व्यक्ती असे सीएमला मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी हे तिघं आणि ते तिघं होते अशा प्रकारची चर्चा झाली असं हाके आता या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. आता लक्ष्मण हाकेंचा नेमका रोख कुणाकडे आहे हे सध्या पाहणं महत्वाचं आहे. मात्र हाकेंनी एका मोठ्या नेत्यावर टीका केलेली आहे आणि ही जाहीर केली आहे की बंद दाराआड केली आहे याविषयी हाके आता स्पष्ट प्रतिक्रिया काय देत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र त्या नेत्याचं हे जे बोलणं होतं ते मला खटकलं, त्यांचं जे वाक्य होतं ते मला खटकलं असं हाकेंनी म्हटलंय. आम्ही तिघं होतो आणि ते तिघं होते असं वाक्य नेत्यांनी म्हटलं होतं आणि हे वाक्य मला खटकलं अशी भूमिका या छुप्या व्हिडिओमधनं आता लक्ष्मण हाकेंनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. पूजा झोळे यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. यात लक्ष्मण हाके नेमकं कोणाचं नाव घेत आहेत, कोणाकडे त्यांचा रोख आहे हे पाहणं महत्वाचं आहे आणि अर्थात यावर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया काय आहे तेही पाहणं महत्वाचं आहे. आम्ही त्यांची प्रतिक्रिया मिळवायचा प्रयत्न करत आहोत. मात्र लक्ष्मण हाकेंचा या व्हिडिओमध्ये ते नेमके कोणाविषयी बोलतायत हेही नक्कीच तपासून पाहणं गरजेचं आहे. तो त्यांचा पुतण्या आणि मुलगा सीएमला भेटायला गेले होते असं त्यांनी म्हटलंय. आणि 11व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था आली. इतर देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपल्या भारताची अर्थव्यवस्था जी 4थ्या क्रमांकावर आली, 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. विकसित भारत 2047चा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांची यशस्वी कारकीर्द आहे. 2014 पूर्वीची परिस्थिती आपण जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, घोटाळे, विविध स्कॅम, 2G असेल, स्पेक्ट्रम असेल, कोयला असेल, चारा घोटाळा असेल, अनेक घोटाळे आपण पाहिले. परंतु मोदीजींच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही डाग त्यांना कोणी लावण्याची हिंमत केली नाही. बेदाग प्रधानमंत्री म्हणून ही देखील त्यांची ओळख आहे आणि म्हणून त्यांना मी शुभेच्छा देतो. देश के लोकप्रिय और यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी 12 साल से इस देश को आगे बढ़ाने का काम कर रहे हैं. उनका सबसे ज़्यादा आज तक के इतिहास में सबसे ज़्यादा यशस्वी पूर्ण प्रधानमंत्री जी का कार्यकाल निभाने वाले नरेंद्र मोदी जी एक अलग पहचान उन्होंने बनाई है.